नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामरावगिरी आज आपल्याशी संवाद साधत आहे। ती तारीख आहे 23 नोव्हेंबर 2023। आज झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे। झारखंड पेक्षा महाराष्ट्र आज आपण बघू। त्याच्या अगोदर तुम्हाला या 23 तारखेचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 ला पहाटे एक शपथविधी झालेला होता, ज्या शपथविधीची प्रचंड मोठी चर्चा झाली होती। आता जे निकाल आलेले आहेत ते निकाल बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने दिशा बदलली का, महाराष्ट्राच्या राजकारणाने आडंग बदललं का, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण महत्वाचं ठरू लागलंय आणि कुणाचं महत्व कमी झालंय हे जर आपण बघितलं तर लक्षात येतं की नाना पटोले असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव असेल किंवा या पक्षातले नेते स्वतःला पक्षापेक्षा मोठं समजत असतील असं एकीकडे म्हटलं जाऊ लागलं आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीनं भावाच्या पाठीमागं आपली ताकद उभा केली। मग प्रश्न असा पडतो की शेप एक है तो शेप है किंवा बटेंगे तो कटेंगे या असा जो नरेटिव्ह सेट केला गेला त्या नरेटिव्हवरनं असं म्हणता येईल का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाच्या विचारधारेनं आपला जम बसवलेला आहे। मग हिंदुत्वाच्या राजकारणानं जर महाराष्ट्राच्या माणसामध्ये जम बसवला असेल तर मग ओबीसी फॅक्टर काय आहे किंवा जरांगे इफेक्ट संपलेला आहे का, पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे जी सहानुभूती होती ती सहानुभूती संपली हे बघावं लागेल। त्याच वेळेला स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या राज ठाकरेंना बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे ह्या दोन जागा सुद्धा निवडून आणता आल्या नाहीत। मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणारा भारतीय जनता पक्ष, त्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणारे फडणवीस या सगळ्याचं चित्र बघितल्यानंतर एक मात्र आपण ठरवलं गेलं पाहिजे की आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भवितव्य कुणाला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून संपुष्टात कोण आलेला आहे। कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या भावाचा म्हणजे सोयाबीनच्या भावाचा विषय आला का किंवा शेतकऱ्याच्या शेतीमालापेक्षाही बाकीचे मुद्दे महत्वाचे होते का, महाराष्ट्रामधल्या वाढत्या बेरोजगारीपेक्षा इतर रोजगार निर्मिती करण्यापेक्षा महाराष्ट्रातले उद्योगधंदे ज्या गुजरातमध्ये नेले गेले त्या गुजरातमधून नरेंद्र मोदी आणि अमित शहा येतात, जे भारताचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आहेत, ते सुद्धा महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये निवडणुकीत आल्यानंतर कुणीही हा प्रश्न उपस्थित केला नाही। जिथं स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता हे सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाडकी बहीण, भावनिक मुद्दे आणि इथल्या विरोधी पक्षांकडे म्हणजे काँग्रेसकडे ज्या मौलवींनी पत्र पाठवलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी 17 मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्या किंवा आणखीन जे काही नरेटिव्ह सेट करण्यात आलेले होते या सगळ्याचा प्रभाव इथल्या राजकारणावर किंवा मतदारांवर पडलाय का हे आपल्याला बघावं लागेल। कारण महाराष्ट्र म्हणल्यानंतर इथं 6 पद्धतीमध्ये महाराष्ट्राचं विभाजन करण्यात आलेलं आहे। मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा पद्धतीनं महाराष्ट्र विभागला गेलेला आहे। मग मराठवाड्यातलं चित्र बघितल्यानंतर मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर चलेल असं लोकसभेवरचा जो अनुमान होता तोच विधानसभेला लागू होईल असं काही परंपरागत ठोकताळे लावले गेले होते, परंतु आताच्या निकालाकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की जरांगे फॅक्टरचा इम्पॅक्ट इथं कुठंतरी आहे। मग ओबीसी फॅक्टर चालला का असं म्हणावं लागेल तर मग नक्कीच असं दिसून येईल, पण प्रतिनिधित्वामध्ये आज मराठा प्रतिनिधी सर्वात जास्त निवडून आलेले दिसतात। म्हणजे आता इकडं आपण कसं बघणार आहोत, कारण या देशामध्ये जात, धर्म, पैसा एवढंच निवडणुकीपुरतं महत्वाचं आहे का, कारण नरेटिव्ह जे सेट करतात किंवा नरेटिव्हवर ज्यांनी निवडणुका लढवतात एक्झिट पोल, अंदाज हे जे काही चालतं त्या सगळ्यांना इथल्या निकालानं धक्का दिलेला आहे। मी तर असं म्हणेल की काँग्रेस पक्ष, त्या पक्षातले नेते स्वतःला त्या पक्षापेक्षा मोठं समजत होते का, असं जर तुम्ही बघितलात तर लक्षात येईल बाळासाहेब थोरात पराभूत झालेत, पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते ते पराभूत झालेत, महिला भावी मुख्यमंत्री म्हणून ज्या यशोमती ठाकूरकडे बघितलं जातं त्यांचं काय झालंय हे असं एकंदरीत सगळं चित्र बघितल्यावर लक्षात येईल की काय झालेलं आहे। म्हणजे
महाआघाडी म्हणून ज्यांनी निवडणुका लढवल्या त्या महाआघाडीचं संख्याबळ बघितलं आणि फक्त एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ बघितलं तर कळेल की हे तिन्ही पक्ष एकनाथ शिंदेची बरोबरी करू शकले नाहीत. म्हणजे या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जेवढी ताकद भेटली तेवढी किंवा जनाधार भेटला, पाठिंबा भेटला, समर्थन भेटला, त्याच्यावरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालेत किंवा त्यांचा जनाधार वाढत गेलेला आहे हे जर मान्य केलं तर आता निवडणूक झाली, निकाल हाती आला, मग पुढचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेला महायुती ठेवणार का हे बघावं लागणार आहे. कारण महायुतीकडून मुख्यमंत्री कोण आता जी झाली त्यांची पत्रकार परिषदेमध्ये ते असं सांगू लागले त्यांचा समन्वय म्हणजे विधानसभेला एक चांगल्या पद्धतीने त्यांनी समन्वय दाखवून दिला होता. म्हणजे जी त्यांच्याकडनं चुका लोकसभेला झालेल्या होत्या त्या चुकीमध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि मध्य प्रदेशचा जो शिवराज मामांचा जो पॅटर्न होता लाडक्या बहिणीचा तो त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवला आणि बहिणींनी भावांच्या पाठीमागे भरभरून मतदान टाकलं. असं जर म्हटलं तर मग लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री चेहरा हा एकनाथ शिंदे होते. मग एकनाथ शिंदेला परत करतील का? सुनेत्रा वहिनींची बाईट बघितली. सुनेत्रा वहिनी असं म्हणत होत्या की अजितदादांना मुख्यमंत्री पदावर बघायला आवडेल, पण संख्येचं गणित जर लावलं तर पुन्हा येईल म्हणून गेल्या 5-10 वर्षापासून राजकारणामध्ये ज्यांची कविता चालते ते देवेंद्र फडणवीस पुन्हा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी बसणार का हे बघावं लागेल. किंवा जर समजा ह्याच्यामध्ये आणखीन एखादा कुणी चाणक्य आला आणि तो जर असं म्हणला एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महाविकास आघाडी आणि 12-13 जे अपक्ष आघाडीवर आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण सरकार बनवूया असंही सुद्धा होऊ शकतं. कारण धक्का देणं आणि नवलकारक निकाल येणं महाराष्ट्राला आता नवीन राहिलेलं नाही. म्हणून मी सुरुवातीला बोलत असताना 23 नोव्हेंबर या तारखेचा संदर्भ तुम्हाला आवर्जून दिला, कारण ही ती तारीख आहे ज्या तारखेला 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी सुद्धा महाराष्ट्राने बघितलेला होता. त्यामुळे आता या धक्कादायक निकालातून युतीच्या पाठीमागे असलेलं जनसमर्थन किंवा जनाधार आता आघाडी विरोधी पक्ष सुद्धा बनवू शकणार नाही एवढी दुबळी झालेली आहे. म्हणजे एका